आता माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर सर्वांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? तर मी पहिल्यांदा मुलीसाठी नाश्त्याला पराठे बनवून देत आहे आणि तुम्हाला आज मी किचन टूर करून दाखवत आहे. माझं किचन मी कसं सर्व ठेवलं आहे आणि माझं पूर्ण घर असं मी तुम्हाला दाखवत आहे. किचन टूरमध्ये मी कुठं गोष्टी माझ्या व्यवस्थित ठेवल्या आहेत तर तुम्हाला सर्व मी हे व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर गाईज फुल व्हिडिओ वॉच करा, स्किप न करता फुल व्हिडिओ वॉच करा, कारण की सकाळी मुलीची गडबड असते, त्यासाठी तिला पहिल्यांदा टिफिन बनवून द्यावा लागतो. त्यासाठी मी तिला पहिल्यांदा पराठे देत आहे बनवून, मग आपला व्लॉगला सुरू होईल. तर माझी ही सुरुवात पहिल्यांदा देवापासून होते. देवाची दिवाबत्ती वगैरे करून घेतली. तर माझे देव बघा किती सुंदर असे पूजा केल्यावर दिसतात. तर ही कोल्हापूरची महालक्ष्मीची फोटो आहे, तर तेच आमचं कुळदैवत आहे. तर मी किचनची आपली मांडणी कशी केली आहे तर बघा, असे छान असे भांडी मांडून घेतले आहेत. माझं छोटंसंच किचन वगैरे आहे, तर तेवढंच मी व्यवस्थित ठेवते. तर बघू शकता तुम्ही किती छान असा गॅस वगैरे मी ठेवला. छोटंसं जर किचन असेल ना तर ते व्यवस्थित ठेवलं पण जातं आणि पटपट होतं पण. मी असे बघा व्यवस्थित असे सर्व जेवढं लागतं तेवढंच इकडं नाही का भांडे ठेवले आहेत. बाकीचे सर्व मी पोटमाळीला ठेवून दिले आहेत. मला जेवढं रोजच्याला लागतं मी तेवढंच ठेवलं आहे, कारण की आम्ही तिघांसाठी एवढं काय लागणार आहे. आमची पूर्ण फॅमिली आहे, पण आमचे गावाकडं असतात सासू सासरे दीर जाऊ वगैरे, आणि आम्ही पुण्याला आमची छोटीशी फॅमिली आहे. त्यासाठी जेवढं लागतं तेवढंच वर ठेवलं आहे. तर हा जो आपल्याला मेन लागणारा शेवगा, म्हणजेच की दिवाळीचे पदार्थ बनवायला, उन्हाळ्याचे पदार्थ बनवण्यासाठी लागत आहे. आणि हे सर्व ताटे वगैरे, पॅनचा तवा, परत भाकरी चपातीचा तवा, ही म्हणजे जेवढं लागतं तेवढं मी वर ठेवलं आहे. त्याच्यानंतर हा मी नवीन घेतला होता, अजून वापराय नाही काढला. तर बघू आता, दुसरा तो खराब झाला तर तो वापराय काढन. जो आहे हा चपातीचा आहे, जो मागचा आहे त्याच्या तो अंड्याची पोळी वगैरे बनवण्यासाठी यूज होतो. अशा वाट्या वगैरे जेवढे लागन तेवढे भांडेवर काढून ठेवलेत. ही हॉकिंगचा कुकर आणि हॉकिंगचीच कढई आहे, जे करून की मला लागतं. नॉनस्टिकचंच आहे ते. आणि मी घेतलं होतं तशा 2 कढई घेतल्यात मी. ती एक ठेवून दिली आहे मोठी, जेव्हा कोण जास्त माणसं येतील पाहुणे वगैरे त्यावेळेसच ते काढते मी, कारण की वापर होत नाही तर काढून तरी काय करायचं. मग हे चमचा वगैरे ठेवण्यासाठी असे मी 2 लावले आहेत. प्लास्टिकमध्येच आहे ट्रॉलीसारखं, तर तेच लावलं आहे. आणि अशी मस्त मी तेलाची किटली अशी किचनवरच ठेवते, कारण की जे करून ते पटकन घेता येईल. आणि असं पाण्याचं छोटंसं कॅन्ड आहे, पिचं पाणी भरून ठेवायचं. आणि माझा असा छोटासा 3 शेगडीचा गॅस आहे. माझं छोटंसं मनी प्लांट आहे हे. आत्ताच त्याला 2-3 पालव्या फुटल्या आहेत. तर असं माझं छोटंसं किचन आहे. मी असं क्लीन करते, कारण की ज्यावेळेस सर्व काम झालं ना मग असं क्लीन करून ठेवत असते. आणि हे पिचा पाण्याचा नळ आहे आणि हा भांडी वगैरे घासण्याचा नळ आहे. तर असे 2 नळे आहेत. पिण्याचं पाणी 24 तास असतं, पण मी भरून वगैरे नाही ठेवत. ताजंच फ्रेश आलं की घेते आणि वर ठेवते. असे 2 खाली पिठाचे डबे वगैरे आहेत. आणि कांदा लसूण बटाटे ठेवण्यासाठी मी असं रॅक छोटंसं घेतलं आहे, जे करून की ते हवा वगैरे असेल खेळती घरात असते ना तर ते छान राहतं ना. असा माझा छोटासा फ्रीज आहे, लग्नात माझ्या आईवडिलांनी दिलेला गोदरेजचा, तोच अजून यूज आहे. आणि असं माझं छोटंसं किचन आहे. तर तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही कसं ठेवता नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर. असं माझं छोटंसंच किचन मी असंच व्यवस्थितपणे ठेवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. आणि व्हिडिओमध्ये काही चेंजेस वगैरे असन, काही चुकीचं असन तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा की काही चुकलं वगैरे असन. आणि चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तर मी आत्ता इथंच व्हिडिओ एंड करते. आणि दुसऱ्या ब्लॉगला नक्कीच तुम्हाला कसे ब्लॉग बघायला आवडतील नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, की तुम्हाला कोणत्या प्रकारचे ब्लॉग बघायला आवडतील. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय सर्वांना, टेक केअर गाईज.